ऋषिवरमानस हंस चराचर जगन स्थिति लय कारणभो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्। हे कर्णेश्वर मंदिर जे की संगमेश्वर मंदिराजवळच आहे, जे 5 पांडवांनी एका रात्रीत बांधलेले आहे। जसे कोपेश्वर मंदिर आहे किंवा तुम्ही बघू शकता 5 कळस आहेत, जे की 5 पांडवांचे 5 ताट आहेत। शाळेतली मुलं बघून आम्हाला पण शाळेत जायची आठवण झाली। आम्ही पण लहानपणी असंच गावातून चालत जायचो। चलो गुड मॉर्निंग, बाय। गुड मॉर्निंग मित्रांनो, चला आपण आता चाललो आहे गणपतीपुळ्यावरून संगमेश्वरला, जे चिपळूणच्या अगोदर आहे। तर आम्ही इथं मंगलमूर्ती लॉजमध्ये थांबलो होतो। जास्त काय सोयी नव्हत्या, त्यामुळे शूट काय करता आलं नाही आहे। तर आता आपण जाणार आहे मंदिराकडून। मंदिर ह्या साईडला येतं, आपण लेफ्ट साईडला चाललेलं आहे। तर इथून आपण डायरेक्ट बाहेर पडू शकतो। तर आज गर्दी खूप आहे, सुट्ट्यांमुळे गर्दी खूप आहे। तर सकाळी पहाटे दर्शन झालेलं आहे, तर दर्शनाचा व्हिडिओ लवकरच शेअर करेल मी। लोकांनी आडव्या तिडव्या गाड्या लावून ठेवलेल्या आहे, जेथे येईल त्याला जागा पाहिजे, आपण काय करू शकत नाही। आणि ग्लोव्ज पण नाही घातला। इकडे थंडी खूप कमी आहे आपल्या पुण्यापेक्षा तरी, तर जास्त काय थंडी वाजली नाही। ते सरळ आपण मागच्या साईडला इथं लेफ्ट टर्न घेतलं, सरळ गेलं की गणपतीचं मंदिर आहे। आणि हा आता रिटर्न आहे संगमेश्वर मार्गे आपण जाणार आहे। हाच मार्ग गोव्याला, रत्नागिरीला, सगळीकडे तुम्ही जिथे पण जाताल तर तिथं दोन रोड होते मित्रांनो। तर विषय तो झाला, 2 रोड पैकी जायचं रोड। आम्ही रिटर्न काल हाच रोडने आलेलो, तर आपण ह्याच रोडने रिटर्न जाणार आहे। रोड तसा छोटा आहे पण चांगला आहे, त्यामुळं व्ह्यूज वगैरे पण चांगले आहेत। तर ह्याच रोडने जायचं ठरलेलं आहे। गावातला सिंपल रोड आहे, तुम्ही बघू शकता। संगमेश्वर मार्ग आहे, म्हणजे चिपळूण नंतर जो राईट टर्न घेतो आपण गणपतीपुळ्याला येण्यासाठी, तर तो हा रोड आहे। मस्त एकदम स्मूथ आणि कुठे असं खड्डे नाही आहे वगैरे, नवीन न्यू केलेला आहे, क्वालिटी रोड आहे। तर तुम्ही येताना 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर बेस्ट वे हा येऊ शकता। तर एकदम मस्त रोड आहे। आम्हाला वाटलं होतं पावसाळ्यानंतर खराब झाला असेल, पण नाही, खूप छान रोड आहे। आणि सकाळच्या पारी तर तुम्ही व्ह्यू बघू शकता, सूर्यदेव पण आहे आणि थंडीचं पण थोडं वातावरण। एवढं ऊन पडून पण थंडी थोडी आहे, तर मला ग्लोव्ज घालावं लागलंय। आणि हॉटेल्स पण आहेत, पण रिकमेंडेड कराल की समुद्र किनारी न खाता फिश वगैरे असं थोडं लांब येऊन 10 किलोमीटर वगैरे हॉटेल्स, किंवा याच रोडला आबिरीचं हॉटेल म्हणून पण आहे, खूप छान असं भेटतं तिथं नॉनव्हेज वगैरे। काल आम्ही खाल्लं होतं, पण आज काल गुरुवार असल्यामुळे नॉनव्हेज खाता नाही आलं। तर आज चाललंय आपण कुठेतरी थांबून असं मस्तपैकी मासे वगैरे खाण्याचा प्लॅन। तर तुम्ही पण आलाच तर नक्की खावा आणि कोकणातला अनुभव घ्या। मोकळा रोड असला तरी आपलं स्पीड आपल्या बाईकच्या कंट्रोलनुसार पाहिजे, आणि कोणती गाडी असेल समोर तरी डिस्टन्स 50 फूट हे मेंटेन असं, जर स्पीड असेल तर। कधी कधी काय होतं, सगळ्याच गाड्यांचं ब्रेक लागतात हे नाही, आणि मागचा आपण जर व्यवस्थित चाललो तर मागचा नीट चालेल ह्याची गॅरंटी नाही आहे, किंवा पुढचा। तर तुम्ही बघू शकता समोरचा माणूस कधी वळेल किंवा कधी टर्न घेईल सांगता येत नाही। ते बघू शकता तुम्ही, ऊन पडलं तरी धुकं कोणत्या पद्धतीने आहे। सफरनामा
नाम तुम पे सफरनामा हो जिसे ढूंढा जमाने में मुझे में था आपण फायनली संगमेश्वरला पोहोचलेलो आहे. शाळेतली मुलं बघून आम्हाला पण शाळेत जायची आठवण झाली. आम्ही पण लहानपणी असंच गावातून चालत जायचो. म्हणजे शाळा 1 किलोमीटर दूर होती, पण ते दिवस वेगळे. शाळेत आम्हाला असा डांबरे रोडचा नव्हता, आम्हाला दगडातून वगैरे जावं लागायचं. ताजी मच्छी पण विकत आहे मावशी. तर मित्रांनो, हे कर्णेश्वर मंदिर जे की संगमेश्वर मंदिराजवळच आहे, जे 5 पांडवांनी एका रात्रीत बांधलेले. जसे कोपेश्वर मंदिर आहे किंवा हे मंदिर तुम्ही बघू शकता. 5 कळस आहेत जे की 5 पांडवांचे 5 ताट आहेत. तर याचं वैशिष्ट्य असं की 5 पांडवांनी एका रात्री बांधलेले आहे. आणि त्याला जे स्तंभ आहेत ते स्तंभ देवांच्या खांद्यावर त्यांनी कळसाचे स्तंभ धरलेले आहेत. आणि हे 5वं म्हणजे महादेवांचं स्टार्ट, जे की महादेवांचं अंश होते ते त्यांच्या जागी पिंडीच्या खाली ते 5वं ताट आहे. तर हे जे असं इतिहासाचे 12 पांडवांपैकी बांधलेलं आहे मंदिर आहे, त्यातलं हे कर्णेश्वर मंदिर जे संगमेश्वरच्या जवळ आहे. सर्वेश्वराय विद्महे शूलहस्ताय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। सर्वेश्वराय विद्महे शूलहस्ताय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। सफरनामा सवालों का सफरनामा।